परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 18 मार्च रोजी होणार। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस। जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 गटांमध्ये विजय मिळाल्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने चुरस वाढली असली तरी कोणत्या तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळते हे 18 मार्च रोजी होणार स्पष्ट। खेड तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक। तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार बाबाजी काळे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती। या योजनेअंतर्गत गावांमधील पानंद रस्त्यांचे रुंदीकरण, मुरुम टाकणे, मजबूतीकरण तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक केली जातात कामे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाणे, पिकांची वाहतूक करणे तसेच कृषी अवजारे ने-आण करणे अधिक सुलभ होणार। मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना ही राज्य शासनाची महत्वाची योजना असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी मजबूत आणि सर्व हंगामात वापरता येतील असे शेतरस्ते तयार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश। CSR निधीच्या माध्यमातून शेतपानंद रस्ते योजनेसाठी आवश्यक असलेली JCB आणि पोकल्यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून घेता येईल। आमदार बाबाजी काळे यांनी मांडली संकल्पना। तीर्थक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी आळंदी नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 123.24 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर। तीर्थक्षेत्राच्या पवित्रतेसाठी इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण आणि नमामि इंद्रायणी अंतर्गत एकूण 6.5 कोटींची तरतूद। नदी स्वच्छता, घाट विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार। कोणतीही नवीन करवाढ नाही, संतुलित आणि शिल्लकाधारित अर्थसंकल्प। पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर प्राधान्य, सामाजिक समावेशकतेसाठी स्वतंत्र निधी, तीर्थक्षेत्र विकासावर विशेष लक्ष ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये। या वर्षीच्या अर्थसंकल्पात आळंदी शहराच्या शाश्वत, स्वच्छ आणि नियोजनबद्ध विकासाचा आराखडा, पायाभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय आणि तीर्थक्षेत्र विकास या 4 स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प। चाकण नगर परिषदेच्या पहिली सर्वसाधारण सभेत विकास, शिस्त आणि चाकणकरांच्या हितांचे व्यापक निर्णय। चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभेत शहरातील सदस्य आणि नागरी सुविधांना प्राधान्यक्रम, नागरिकांचा विरोध आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारी विचारात घेता चाकणकर सर्वाधिक त्रस्त असलेल्या P1, P2 पार्किंग टोईंग व्हॅनद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाईला तात्पुरता ब्रेक। चाकण ग्रामीण रुग्णालयाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव सभागृहात सर्वानुमते मंजूर। चाकण नगर परिषदेची वाढती कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचा घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय। तसेच या नव्या होणाऱ्या इमारतीस स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर। वाढते विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर दंडात्मक कारवाईची विषय संमत। भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यावरही झाली चर्चा। यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे, शिवसेना गटनेते नितीन गोरे, विरोधी पक्षनेते साहेबराव कड, मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यासह सर्व नगर सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती। खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा। प्रतिकात्मक होळीचे पूजन आणि रोपाला जलप्रदान, आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक होळीच्या रंगांचे आकर्षक प्रदर्शन। यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान वाहिनी प्रयोगशाळा उपक्रमांतर्गत प्राचार्य कांबळे यांनी विद्यार्थ्यांसमोर दाब, जडत्व, बल आणि गुरुत्वाकर्षण अशा काही निवडक वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित असलेले विविध प्रयोग विद्यार्थ्यांसमोर केले सादर। यावेळी पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि कुरकुंडी येथील राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास एकाड, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष देवराव कांबळे, विद्यालयाच्या प्राचार्य संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, सुनीता ठाकूर यांची उपस्थिती।
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धाचा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना फटका. दुबई येथे अडकलेले पुण्यातील नागरिक आणि 15 दिवसांसाठी कॅम्पेनसाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा कॉलेजचे 80 विद्यार्थी आणि 5 शिक्षक सुरक्षित. पुण्यातील चेतन सुहानी, सिद्धेश्वर जाधव, रोहित अल्हाट, प्रकाश गवळी, संदीप उकरंडे, गणेश गुळवे, अजय काळे, प्रवीण बंड, विशाल भोसले, किशोर कुलकर्णी हे 10 नागरिक दुबईत अडकल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. पुण्यातील 10 नागरिक आणि पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षकांशी संपर्क झाला असून सुरक्षित असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं स्पष्ट.